तिकडे आसाममध्ये मिळालेल्या विजयानंतर आगामी उत्तर प्रदेश निवडणुकांसाठी भाजपनं जपून पावलं टाकायचं ठरवलेलं दिसतंय। उत्तर प्रदेशासाठी भाजप केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याऐवजी माजी मुख्यमंत्री कल्याण सिंग यांना पसंती देण्याची शक्यता आहे। नुकत्याच पार पडलेल्या पक्षांच्या बैठकीमध्ये अरुण जेटली यांनी मायावतींना टक्कर देण्यासाठी कल्याण सिंग यांचा वापर करण्याचा प्रस्ताव दिल्याचं कळतंय, ज्याला पक्षाध्यक्ष अमित शहा यांनीही सहमती दिल्याचं कळतंय। आनंद बाजार पत्रिकानं यासंदर्भातलं वृत्तही दिलंय। प्रशांत कदम आहेत आपल्यासोबत। प्रशांत, काय भूमिका असू शकते भाजपची उत्तर प्रदेशसाठी? ज्ञानदा, लोकसभेची लढाई जिंकल्यानंतर भाजपसाठी सगळ्यात महत्त्वाचं जे राज्य आहे ते म्हणजे उत्तर प्रदेश। खरं तर लोकसभेच्या 80 पैकी 71 जागा भाजपने जिंकलेल्या आहेत, मात्र तरी देखील विधानसभेसाठी जे सर्वे येत आहेत त्याच्यानुसार बसपाच्या ज्या मायावती आहेत त्या या ठिकाणी पहिल्या पसंतीवरती आहेत आणि त्यामुळं मायावतींचं आव्हान कसं मोडीत काढायचं हा प्रश्न सध्या भाजपसमोर आहे आणि त्या दृष्टीनं कल्याण सिंग यांच्या नावावरती विचार होतोय। कल्याण सिंग यांच्या नावावरती जर भाजपनं विचार केला तर एका दगडात जवळपास 2 पक्षी मारल्यासारखं हे होतं, कारण कल्याण सिंग हे अयोध्या प्रकरणामध्ये भाजपचे हिरो आहेत। बाबरी मशिदीचं जे विध्वंस झालं तर त्या प्रकरणामध्ये त्यांचा रोल जो होता तो अतिशय वादग्रस्त आणि हिंदुत्ववादी असा होता आणि संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी त्यांनी जाहीरपणे स्वीकारलेली होती। दुसरीकडे कल्याण सिंग हे ओबीसी समाजाचे नेते आहेत, त्यामुळं मायावतींना टक्कर देण्यासाठी ओबीसी समाजातला नेता म्हणूनही कल्याण सिंग यांचा चेहरा जो आहे तो भाजपसाठी अतिशय फायदेशीर ठरू शकतो। त्यामुळं एकीकडे ओबीसी वर्गाला आकर्षित करायचं आणि दुसरीकडे जी हिंदुत्व अप्पर कास्ट वोटिंग आहे त्यांना देखील भावेल असा चेहरा कल्याण सिंग यांचा आहे आणि त्यामुळं कल्याण सिंग यांचा उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमध्ये भाजप वापर करू शकतं। अर्थात ते मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असणार नाहीयेत, कारण कल्याण सिंग यांचं आत्ताचं वय जवळपास 80 पेक्षा अधिक आहे। सध्या ते राजस्थानचे राज्यपाल आहेत, मात्र प्रचाराची धुरा जी आहे ती त्यांच्यावरती सोपवली जाऊ शकते आणि एकदा राज्य जिंकल्यानंतर कदाचित त्यांचा एक वेगळ्या पद्धतीचा रोल, त्यांचा मुलगा जो आहे तो देखील इटावाचा खासदार आहे, त्यामुळे त्याच्या भविष्यासाठी काही तरतूद पक्षाकडून केली जाऊ शकते। पण ही कल्याण सिंग यांच्या नावाची खेळी जी आहे ती भाजपला अनेक अर्थांनी फायदेशीर ठरू शकते। शिवाय पक्षातलं अंतर्गत जे राजकारण आहे त्याच्यामध्ये राजनाथ सिंह यांना शह देण्यासाठी देखील कल्याण सिंग यांचा वापर नरेंद्र मोदी करू शकतात। कल्याण सिंह हे जवळपास 2 वेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री देखील राहिलेले आहेत। प्रशांत, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।